खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे, अजितदादांचा जे निधन झाले ते घातपातानेच झाले, तो मुद्दा रोहितदादांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि स्पष्टपणे या ठिकाणी मुंबई असेल, दिल्ली असेल, तिथल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं आहे. आणि अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा, राज्यातला सगळ्यात मोठ्या नेत्याचा घातपात करणाऱ्या शक्ती फार मोठ्या आहेत. आणि या शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आज जे रोहितदादा हा विषय मांडतायत, प्रदर्शनी मांडतायत, त्यामुळे त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो अशी आमच्या सगळ्यांची ठाम धारणा आहे. मी कर्जत जामखेडमधला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, तसेच नागरिक म्हणून, आणि एक रोहितदादा पवार हे राज्याच्या युवकांचं एक आशास्थान प्रेरणास्थान आहे. आणि अशा नेतृत्वाच्या त्याला संरक्षण देण्याचं, त्या लोकशाही मूल्यांचं त्यांचं संरक्षण, त्यांचा विचार मांडण्याचे त्यांचे जे अधिकार आहेत त्याला संरक्षण देणं खऱ्या अर्थानं सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आमची प्रकर्षाने या ठिकाणी मागणी आहे की Z+ सुरक्षा या ठिकाणी देण्यात यावी. आवर्जून या ठिकाणी सांगतो की आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा सरकारवर कुठेही अवलंबून राहणार नाही. आम्ही आता कालपासून या ठिकाणी निवेदन द्यायची तयारी केली आणि आम्हाला तालुक्यामधनं, मतदारसंघामधनं नव्हे तर महाराष्ट्रभरातून या ठिकाणी फोन आले. आम्ही 13 ते 14 कार्यकर्ते दररोज, म्हणजे 24 तास रोहितदादाबरोबर कसे राहतील, हे सगळे तरुण कार्यकर्ते असतील, निर्भीड कार्यकर्ते असतील, छातीवर गोळ्या झेलणारे कार्यकर्ते असतील, हे रोहितदादांचं कवच म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उद्या परवापासून, अर्थात रोहितदादांची या संदर्भातली आम्हाला परवानगी घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी असणार आहे. हे टीम 12 ते 13 लोकांची टीम साधारण 2 ते 3 दिवस रोहितदादांच्या बरोबर राहून रोहितदादांची ढाल म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यकर्ता, नागरिक म्हणून जे राज्यातल्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते रोहितदादा मांडले, त्यासाठी आम्ही सर्वजण रोहितदादांच्या बरोबर आहोत आणि या ठिकाणी त्यांचं ढाल म्हणून आम्ही काम करतो.